जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाथा अभंग 1709 क्रमांक. जीवाचे जीवन अमृताची तन, जीवाचे जीवन अमृताची तनु. ब्रह्मांड भूषणु नारायण, ब्रह्मांड भूषणु नारायण. जीवाचे जीवन अमृताची तनु, जीवाचे जीवन अमृताची तनु. सुखाचा संगात अंतकासी अंत, सुखाचा संगात अंतकासी अंत. निजाचा निवांत नारायण, निजाचा निवांत नारायण, नारायण. जीवाचे जीवन अमृताची तनु, जीवाचे जीवन अमृताची तनु. ब्रह्मांड भूषणु नारायण, ब्रह्मांड भूषणु नारायण. गोडांचे ही गोड, हर्षाचे ही गोड, गोडांचे ही गोड, हर्षांचे ही गोड. प्रीतीचा ही लाड नारायण, प्रीतीचा ही लाड नारायण, नारायण. जीवाचे जीवन अमृताची तनु, जीवाचे जीवन अमृताची तनु. ब्रह्मांड भूषणु नारायण, ब्रह्मांड भूषणु नारायण. भावाचा निज भाव, नावाचा ही नाव, भावाचा निज भाव, नावाचा ही नाव. अवघा पंढरी राव अवतरलासे, अवघा पंढरी राव अवतरलासे. जीवाचे जीवन अमृताची तनु, जीवाचे जीवन अमृताची तनु. ब्रह्मांड भूषणु नारायण, ब्रह्मांड भूषणु नारायण. तुका म्हणे जे हे सारांचे ही सार, तुका म्हणे जे हे सारांचे ही सार. माझा अंगीकार तेने केलाय, माझा अंगीकार तेने केला, तेने केला. जीवाचे जीवन अमृताची तनु, जीवाचे जीवन अमृताची तनु. ब्रह्मांड भूषणु नारायण, ब्रह्मांड भूषणु नारायण, नारायण. हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम, राम कृष्ण हरि. हरि जय जय राम, हरि जय जय राम,
हरी जय जय राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 ओवी 250 ते 300 विभूती योग. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या आत्मरूपां. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जो जय. श्री गणेशाय नमः. तया वहिलिया गती म्हणता, अत पवनु तो मी पंडुसुता. शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी. जेने सांकडलिया धर्माची कैवारी, आपण पया धनुष्य करोनी दुसरी. विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. पाठी उभे ठाकोनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराच्या शिसाळी. गगनी उदो मंतया हस्त बळी, दिदली भूतान. जेने देवाचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला. सूर्यवंशी उदेला सूर्य जो काम, तो हाती रूप रजितया आंतू. रामचंद्र मी सीता कांतू, मकर मी पुच्छवंतु जलचरा माझी. पै समजता ही ओघा, मध्ये जे भगीरथे अनिता गंगा. जनुहुनी गिळली मग जंगा, फाडोनी दिदली. ते त्रिभुवने कसरिता, जानवी मी पंडू सुता. जल प्रवाह समजता माझारी जाणी. ऐशेनी वेगळाला सृष्टीपैकी, विभूती नाम सुता एकेकी. सगळे न जन्म सहस्त्रे अवलोकी अर्घ्या नव्हती. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी, विभूती नाम सुता एकेकी. सगळेनी जन्म सहस्त्रे अवलोकी अर्ध्या नव्हती. जैसे अवघीची नक्षत्रे विंचावी, ऐसी चाड उपजेल जै जीवी. तै गगनाची बांधावी लोथ जेवी. का पृथ्वी परमाणूंचा उगाण घ्यावा, तरी भूगोलाची काकी सुवावा. तैसा विस्तारू माझा पाहावा, तरी जाणावे माते. जैसे शाकाशी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ. तरी उपडोनी आमूळ, जेवी हाती घेपे. तेवी माझी विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष. तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. यरवी वेगळालिया विभूती, काही एक परिसशी किती. म्हणून एक हेळा महामती सर्व मी जाण. मी आगवियेचे सृष्टी, आदि मध्यात किरीटी. ओतप्रोत पटी तंतु जेवी.
ऐसिया व्यापका माते जाणावे, तै विभूती भेदे काय करावे. वरी हे तुझी योग्यता नव्हे मनोनी असो, काजे तुवा पुसलिया विभूती. मनोनी ती ऐक सुभद्रापती, तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी. आगा बोलत यांची आठाई, वादुतो मी पाही. जो सकल शास्त्र संमते कही सरेची नाम. जो निर्वाचू जाता वाडे, ऐकत या उत्प्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलत याची गोडे, बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अक्षर माझी विशदू, अकारू तो मी. पैगा समासा माझारी, द्वंद्व तो मी अवधारी. मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्राशिता तो मी. मेरू मंदरादिकी सर्वी, सहित पृथ्वी ते विरवी. जो ये कारण वाते ही जिरवी, जे तिचा जे तेथे. जो प्रळय तेजा देत मिठी, सगळी पवनाती गिळी किरीटी. आकाश जयाची पोटी सामावले, ऐसा अपार जो काळू. तो मी मने लक्ष्मी लिळू. मग पुढती सृष्टीचा मेळू, सृजिता तो मी. आणि सृजिलिया भूता ते मीची धरी. सकळा जीवन ही मीची अवधारी. सेखी सर्वाते या संवारी, तेव्हा मृत्यू ही मीची. आता श्रीगणांच्या पैकी, माझी या विभूती सात अनेकी. ती ऐक कौतिकी सांगी जतील. तरी नित्य नवी जय कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती. आणि औदार्येशी जे संपत्ती, तेही मीची जाणे. आणि ते गामी वाचा, जे सुखासनी न्यायाचा. आरडोनी विवेकाचा मार्गी चाले. देखले नि पदार्थे, जे आठवून दे माते. ते स्मृती ही येते त्रिशुद्धी मी. पैसोहिता अनुयायिनी, मेधा ते गामी ये जनी. धृती मी त्रिभुवनी, क्षमा ते मी. यवम नारी माझारी, सातही शक्ती मी अवधारी. ऐसे संसार गज केशरी, म्हणता जाहला. वेद राशीची आसामा, आतवृत सामजे प्रियोत्तमा. ते मी म्हणे रमा प्राणेश्वरूम. गायत्री छंद जे म्हणिजे, ते सकळा छंदा माझी माझे. स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा. मासात मार्ग शिरू, तो मी म्हणे सारंग धरू. ऋतू माझी कुसुमा करू, वसंत तो मी. मासा अंत मार्ग शिरू, तो मी म्हणे सारंग धरू. ऋतू माझी कुसुमा करू, वसंत तो मी. छळती या विंदाणा माझी जू, ते मी विचक्षणा. मनोनी चोटा चोरी परिकवना निवारू नये. अगा अशेषाही तेजसा, आत तेज ते मी भरवसा. विजयो मी कार्य उद्देशा सकळा माझी. जेने चोखाळत दिशे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे राय,
असुरांचा म्हणे सत्वाथिलिया आणतो सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी जो देवकी वसुदेवास्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतने ते नुगडता बालपणाची फुली जेने मी या अदानवी सृष्टी केली करी गिरीधरणी उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी जळत गोकुळ राखिले वासरुवांसाठी लाविले विरंची सपिशे प्रथम दशेची ये पहाटे माझी कंसा ऐसी अचाटे महादिंडी अवचटे लीळाची नाशिली हे काय किती एक सांगावे तू आई देखील ऐकिले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांची या प्रेम भावा बिघडून पडे संन्यासी तुवा होवोनी जनी चोरुनी नेली माझी भगिनी तरी विकल्प नुपजे म्हणी मी तू दोन्ही स्वरूप एक मुनियांत व्यास देवो तो मी म्हणे यादव राव कवीश्वरा माझी धर्या ठाव उष्णाचार्य तो मी अगाधमी तया माझारी अनिवार्य दंडू तो मी अवधारी जो मुंगी लागोनी ब्रह्मावेरी निमित्त पावे पैसा रासार निर्धारित या धर्मज्ञानाचा पक्षु धरतिया सकळ शास्त्रा माझी या नीती शास्त्र ते मी अगवियाची गुडा माझी मौनते मी सुहाडा म्हणून न बोलत या पुढा स्रष्टाही नेन होयम अगाज्ञानियांची आठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे या काही पार न देखो पै पर्जन्याची आधारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वींची या तृणांकुरा होईल ठी पै पर्जन्याची आधारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वींची या तृणांकुरा होईल ठी पै महोदधीची या तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा तेवी माझी या विशेष लिंगा नाही मिती पै महोदधीची या तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा तेवी माझ्या विशेष लिंगा नाही मिती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 6 भाग 4। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः
श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। हनुमान मनी रघुनंदना, मुख्य धुरांच्या गणना, 20 पद्मे संख्या जाणा, अंगवणा आतुर बळी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा दाणे कथीचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुकं, कायम जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुट्टानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे, काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी। जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 6व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, गुरुवर्यांना वंदन करून, आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। जगाचं जगजीवन, जगाचा जनार्दन, अनंत ब्रह्मांड, जयाची उदरी तो हा बालक नंदा घरी। नवल केवडे केवडे न कळे कानोबाची कोडे, असा भगवान परमात्मा दाशरथी राम, त्या श्रीरामाला हनुमंतराया म्हणतात। हनुमान मने रघुनंदना, मुख्य धुरांच्या गणना, 20 पद्मे संख्या जाना, अंगवना आतुर बळी। ए रामराया, वीरामध्ये जी ही सगळी वानर सेना आहे, त्याच्यामध्ये महावीरांची फक्त गणना केली तर जे युद्धामध्ये आतुरबळी आहेत, पराक्रमी आहेत, धाडशी आहेत, निद्र्या छातीची आहेत, अशा वानरांची संख्या 20 पद्म आहे। एवढ्या संख्येमधून आपल्याला शिष्टाईला जाणारा योग्य अशा प्रकारचा आचारशील, विचारशील, चतुर, हुशार, बोलका, हजर जबाबी, धाडशी असा आपल्याला निवडायचंय। पण सगळे जर अतिरथी महारथी ज्याला म्हणतात, ज्याला आतुरबळी म्हणतात, त्यांची संख्या 20 पद्मे आहे। याही माझी वाळी सुत, अंगद अतिबळी विख्यात, रावणाच्या सभेत अति समर्थ बोलावया। हनुमंतराया म्हणतात ही सगळी एवढी संख्या सांगितली, या सगळ्यामध्ये उठून दिसणारा, सगळ्यामध्ये श्रेष्ठ, सगळ्यामध्ये बलवान, सगळ्यामध्ये चतुर, रावणाच्या सभेत जाऊन धाडसानं बोलणारा असा समर्थ म्हणजे वाळीचा मुलगा असणारा युवराज अंगद। हा बळानं अतिशय प्रबळ आहे, विख्यात आहे। हनुमंतराया रामरायाला सांगतात, बोलता राक्षस सभेमध्ये सभाक्षोभयाशीन बांधी, शत्रुवाक्ये विशेष निषेधी, अति सुबुद्धी बोलका।
लय चतुर आहे म्हणले, अगदी हुशार आहे, बोलायला एकदम मुद्देसूद टापटीप मध्ये बोलतो. राक्षसांच्या सभेमध्ये जाऊन राक्षसांनी जरी काही राग येण्यासारखं बोललं तर सजासजी रागाला जाणारा हा अंगद नाही. बघ, राग येण्यासारखी काही वाक्ये शत्रू पक्षातल्या राक्षसांनी बोलली समजा, तर अतिशय हुशार असणारा अंगद, बोलका असणारा अंगद ती वाक्ये खोडू शकतो, त्या वाक्यांचा निषेध करू शकतो, त्या वाक्यावरती आपलं परखड सविस्तर स्पष्ट मत मांडू शकतो, असा अंगद आहे. अंगद बोलका निगर गाट, अंगद वीरा धीर सुबाट, अंगद गांजू शके दशकंठ, वीर वरिष्ठ अंगद. रामर या अंगद कसं आहे म्हणले, सर्व बाजूने अगदीच ज्याला ऑलराऊंडर म्हणतात त्यालाच मराठीमध्ये तरबेज म्हणतात, निगरघट्ट म्हणतात. बिनधास्त अशा प्रकारचा बोलका अंगद आहे. अंगद ते अंगदाजवळ धैर्य आहे, अंगदाजवळ सामर्थ्य आहे, अंगदाजवळ चतुराई आहे. अंगद एवढा वरिष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे की एक वेळ जरी अशी आली राजा रावणाला आपला हिसका दावण्याची वेळ आली तर राजा रावणाला त्रास देऊ शकेल, गांजू शकेल, सळो की पळो करून सोडेल, अशा प्रकारचा बलवान अंगद आहे. हनुमंत या अंगदाचं नाव सुचवतात. अंगदा माझी परमधीरा, अंगद अतिशयशी सूर, अंगदाचा निज निर्धार अति गंभीर क्षीरोदम. अंगद हा परमधीर आहे, त्याच्यासारखा दम कुणाकडच नाही, अगदी शांत स्वभावाचा आहे, अतिशय शूर आहे. आणि अंगदानं जर एकदा मनामध्ये ठरवलं, एकदा जर निर्धार केला तर तो निर्धार आपलं साध्य होईपर्यंत टिकवून ठेवतो, तो पूर्णत्वाला नेतो. मग भक्तांचा निर्धार काय असावा? निष्ठावंत भाव. भक्तांचा निर्धार, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आपला स्वधर्म काय आहे, हा स्वधर्म आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म असला पाहिजे. आणि त्या स्वधर्माचं वर्म चुकता कामा नये. आणि असं न चुकणारा अति गंभीर असा गंभीरतेचा समुद्र असणारा अंगदवीर आहे. हनुमंत या अंगदाची स्तुती करतात. छळावया रावणाच्या युक्ती, अंगदा माझी अतिवित्पत्ती, अंगद एकला पुरुषार्थी, रणकंदनार्थी राक्षसां. रावणानं अनेक प्रकारच्या छळणाच्या युक्त्या वापरल्या, गुरु किल्ल्या वापरल्या, तरी त्या सगळ्यावर तोडगा काढणारा, सगळ्यांची माहिती असणारा, सगळे डाव राजा रावणाची ओळखून ते धुळीला मिळवणारा, असं ज्ञान असणारा अंगद आहे. अंगदामध्ये चारी पुरुषार्थ आहे, धर्म, काम, अर्थ, मोक्ष.
अंगद एवढा पुरुषार्थी आहे की त्याला जर रणकंदन करायची वेळ आली तर सगळ्या राक्षसाबरोबर एकटा युद्ध करू शकेल असा अंगद पुरुषार्थी आहे. हनुमंत या अंगदाची विशेष अशा प्रकारची नावलौकिकाची स्थिती, गती आणि कीर्ती रामरायाला ऐकवतात. अंगद निदडा स्वामी कार्यार्थी, अंगदा पासी अनेक युक्ती, अंगदा अंगी अगाध शक्ती, रणकंदनार्थी राक्षसा. स्वामी कार्य करण्यामध्ये आपल्या छतीची ढाल करणारा, सर्व संकट आपल्या जीवावर झेलणारा, आपल्या छतीवर झेलणारा, स्वामी कार्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारा, अनेक प्रकारच्या क्लुप्त्या युक्त्या सगळे वापरणारा, अगाध शक्तीचा मूर्तिमंत पुतळा, राक्षसांचा कर्दनकाळ असा अंगदवीर आहे. हनुमंत या सांगू लागले. अंगद वाळीचा लाडका सुत, दूत कार्यार्थी योग्य युक्त, ऐसे बोलता हनुमंत श्री रघुनाथ तोषल. अंगद वाळीचा लाडका मुलगा आणि आपल्याला शिष्टाईला पाठवण्यासाठी हाच आपला दूत म्हणून योग्य आणि सर्व अंगाने युक्त असा मला वाटतो, असं हनुमंतराया बोलत असताना रामरायांना अंगदाबद्दल खात्री झाली. रामरायांना मनामध्ये आनंद झाला. पाचारोनी अंगदासी, श्रीराम आलिंगी हृदयासी, शिष्ट जाओनी रावणा पासी, सांगी त्याशी मदवाक्य. अंगदाला भगवान प्रभूंनी आपल्या जवळ बोलावलं. बोलावून जवळ घेतलं. रामरायांनी आपल्या हृदयाशी कडकडून आलिंगन अंगदाला दिलं. अंगदाची मिठी रामरायाला पडली. रामरायाने कवटाळून अंगदाला धरलं. रामराया म्हणतात, तू शिष्टाईसाठी दूत म्हणून रावणाच्या सभेमध्ये जायचंय आणि जाऊन रावणाजवळ काय सांगायचंय, काय बोलायचंय, मी सांगतो तुला, तू ऐक आणि मी जे काय सांगतोय ते लक्षात घे, आठवणीत ठेव आणि ते सगळं आठवून राजा रावणाला सांग बर का. रामराया अंगदाला बोलू लागले. दंडाशी कारण मुख्य चोरी, तुवा चोरीली माझी नारी, तुझ दंडावया बाणधारी, आलो मी निर्धारी सीताकांत. रामराया अंगदाजवळ रावणाला सांगण्यासाठी संदेश सांगतात आणि तोच पोच करण्याचं काम शिष्टाई करणाऱ्या अंगदाला सांगतात. तुला शिक्षा करण्याचं मुख्य हेतू किंवा कारण म्हणजे तू चोरी केलेली आहे. तू चोरी काही सामान्य वस्तूची, सामान्य गोष्टीची, सामान्य पदार्थाची, सामान्य जीवाची नाही केली. राजा रावणानं माझी बायको चोरलेली आहे आणि माझी बायको चोरली म्हणून अशा चोर असणाऱ्या राजा रावणा धनुष्यासहित बाणाचा भाता पाठीवर घेऊन तुला दंड करण्यासाठी निर्धार करून सीताचा पती असणारा सीताकांत राम आलाय असं सांग त्याला. असं रामराया अंगदाजवळ आपला संदेश सांगतात.
मुख्य परदारा हरण तुझ्या मरणा हेची कारण सुटल्या माझे दुर्धर बाण तुझ कोण राखील। जगामध्ये अनेक जण अनेक गुन्हे करतात, चोऱ्या माऱ्या दरोडे खून बलात्कार अनेक प्रकारचे असणारे गुन्हे घडत असतात, गुन्हेगार करत असतात। पण इतर असंख्य गुन्हे एक वेळ माफ होऊ शकतील, पण जो परस्त्री बद्दलचा जो अभिलाष आहे, परस्त्री बद्दलचं जे गैरवर्तन आहे, परस्त्रीचे जे छळन केलं जातं, त्याच्यामध्ये तो गुन्हा कधीही माफ होऊ शकत नाही। दुसऱ्याची बायको चोरणं, दुसऱ्याची स्त्री चोरून पळवून नेणं, तिच्याबरोबर वाईट भूमिका, वाईट इच्छा, वाईट भावना ठेवणं, हेच राजा रावणा तुझ्या मरणाचं कारण आहे। माझ्या धनुष्यातून माझा जर बाण सुटला, ए राजा रावणा, तुला कोण जिवंत ठेवू शकणार आहे? कोण तुला वाचवणार आहे? रामानं जर एकदा धनुष्याला बाण लावला आणि तुझ्या दिशेनं सोडला तर तू वाचणार नाहीस राजा रावणा, असा माझा निरोप राजा रावणाला सांग अंगदा। रामरया सांगू लागले, सावध ऐके दशमुखा, सबंधू सुपुत्र ससैनिका, अराक्षसी करीन लंका, बाण संपर्काने जनेटे। असंही सांग म्हणले त्या राजा रावणाला। मी जर एकदा हातामध्ये धनुष्य घेतलं, युद्धाला सुरुवात केली, तर हे 10 तोंडाच्या राजा रावणा जरा सावध ऐक म्हणले। तुझे जेवढे पण का भाऊ आहेत म्हणले, मग कुंभकर्णासारखा अजान भाऊ असेल, तुझी जेवढी मुलं आहेत म्हणले, त्याचबरोबर तुझं सगळं सैन्य, तुझं कुळ, तुझा वंश आणि तुझ्या लंकेतली राक्षस, रामराया बाणाच्या योगानं सगळ्यांना संपवतील, यात काय तू शंका बाळगू नको। रामरायांनी जर ठरवलं तर लंकेमध्ये राक्षसच ठेवणार नाहीत, असाही निरोप रामरायांनी सांगितला। म्हणून अंगदा तू राजा रावणाला सांगावं, असं रामराया अंगदाला सांगू लागले। लंकेसी आनोनी माझी कांता, म्हणती श्रीरामान सुटे सीता, तो मी वदावया आलो लंकानाथा, केऊता आता पळशील। एक तर माझी बायको चोरली, हे महापाप केलं, दुसरं तिला पळवून आणलं, आता 5-5.5 महिने होऊन गेले, तिला लंकेमध्ये आणून ठेवलं। आणि जर तू म्हणत असशील राम येऊ दे, नाही तर कोण यायचं ते येऊ दे, मी काय रामाची सीता सोडत नाही, माझ्या हातून काही ती सीता सुटणार नाही, तर त्याही गोष्टीवर ऐक म्हणावं राजा रावणाला। तुला आता संपवण्यासाठी, तुझी मुंडकी धडा वेगळी करण्यासाठी, तुझा वध करण्यासाठी भगवान परमात्मा श्रीराम आलाय म्हणावं, आणि तुला आता पळायला वाट सुद्धा सापडणार नाही। पळता भुई माझा राम थोडी करून टाकेल। कुठं पळून जाशील आता? कुठं तुझा जीव दडवशील? कसा वाचशील? कोण वाचवणार आहे तुला? कोणीही वाचवणार नाही राजा रावणा, असा माझा निरोप राजा रावणाला सांग अंगदा। अंगदाला रामराय आपला संदेश देतात।
सीता अभिलाषिता काका पाटीला विली दर्भशिका त्याशी पळता तीही लोका ठाव देखा न मिळेची. पूर्वीचे एक जीवनातलं उदाहरण त्याला सांग म्हणले राजा रावणाला. असाच घोर अन्याय एका स्वर्गीच्या असणाऱ्या गंधर्वाला माऊलीचा अभिलाष धरून केला होता. माऊलीला मनामध्ये भोगाची अभिलाषा धरून सुदसुवा नावाचा गंधर्व कावळा झाला. कावळा त्यानं चित्रकूट पर्वताच्या सानिध्यात असताना आतमध्ये रामरया यज्ञ करत होते. बाहेर सीता माऊली दोरीवर वाळत घातलेलं मांस त्याचं रक्षण करत होत्या. एवढ्यामध्ये तो कावळा येतो, माऊलीला झपाटतो, माऊलीला ओरबडतो, माऊलीच्या छातीवर बसतो, चोचीनं चावा घेण्याचा प्रयत्न करतो, मुखाचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो आणि माऊली हाका मारते, श्रीरामा मला वाचवा, रामा धावा. आणि रामरया सीता माऊलीचा धावा ऐकतात. पण अनुष्ठानाला बसलेले रामरया अनुष्ठान मोडेल म्हणून उठू शकत नाहीत आणि बसल्या जागीच धनुष्य सज्ज करतात, दोरी लावतात आणि त्या दोरीला तिथंच एक दर्भाची काडी पूजेसाठी असते. ती दर्भाची काडी बाणागत धनुष्याला लावतात आणि ती काडी कावळ्याच्या दिशेने सोडतात. तो कावळा पुढे पळतो. ती दर्भाची असणारी काडी जिच्यावर अग्नी मंत्र जपलेला असतो ती कावळ्याच्या पाठीमागे लागते. कावळा मला वाचवा, मला वाचवा म्हणून त्रिभुवनामध्ये हिंडतो. पण त्याला वाचवणारा, या दर्भाच्या काडीचे निवारण करणारा कुणीही मिळाला नाही. असा समर्थ त्रिभुवनामध्ये कुणी नाही. सांग त्या राजा रावणाला, जरा अक्कल येऊ दे त्याला. आता तर काही त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला तर पडू दे अंगदा, हाही संदेश त्याला सांग, असं रामरया अंगदाजवळ सांगतात. मग तो मज आला शरण म्यावा मनेत्र घेऊन त्याचा वाचविला प्राण हे विंदान इशिकेचे. एक दर्भाची एक हराळीची काडी मी त्या कावळ्याच्या पाठीमागे सोडली. कावळा त्रिभुवनामध्ये हिंडला. मला त्राही त्राही त्राही, मला वाचवा वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा असं टाहो फोडत होता. इंद्र चंद्र महेंद्र कुबेर अश्विनी कुमार 33 कोटी देव, ब्रह्म विष्णू महेश, कुणी 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 त्याला वाचवू शकलं नाही. अखेरीस नारद महर्षीची आणि या कावळ्याची भेट झाली. आणि कावळ्यानं नारद महर्षीला सांगितलं, मुनिवर्य तुम्ही संत श्रेष्ठ आहात, साधू आहात, दयेचे आगर आहात, सुखाचे सागर आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात, मायाळू आहात, माझ्या मागे विघ्न लागलेले. रामरयाने ही दर्भाची काडी अग्नी मंत्र जपून माझा प्राण घेण्यासाठी सोडलेली आहे. मी त्रिभुवनामध्ये पळतोय, मी पुढे धावतोय, काडी माझ्या मागे लागलेली आहे. माझा पिच्छा सोडायला तयार नाही, माझी पाठ पुरवते, माझा जीव घेण्याचा प्रयत्न करते. काय करू मुनिवर्या सांगा. मुनिवर्य म्हणले, नेमका तो अपराध काय केला रे बाबा. त्यावेळेस म्हणले, मी चुकून सीता माऊलीला छळण्याचा प्रयत्न केला. मग अपराध कुणाचा केला. रामरायाचा केला ना म्हणले. मग बाकीच्याला शरण जाऊन काय करतो, बाकीच्याच्या पाया पडून काय करतो. रामाकडे जा, रामरया कृपाळू आहेत, कनवाळू आहेत, मायाळू आहेत, दयाळू आहेत, त्यांच्या पाया पड, त्यांचं दर्शन घे. माझं चुकलं मान, माझा अपराध पोटात घाला मान. आणि मग तो कावळा मला शरण आला, मी त्याचा जीव वाचवला. पण मी सोडलेली शस्त्र संपत्ती समोरच्यावर आघात केल्याशिवाय परत येऊन ती माझ्या बाणाच्या भात्यात घुसत नाही. अशा माझ्या बाणाचं महत्कार्य आहे, म्हणून माझ्या बाणाला रामबाण म्हणतात. मग रामरया म्हणले,
या दर्भशिकेनं तुझं काय नेमकं वाटोळं करू दे, तुझा कोणता भाग तू द्यायला तयार आहे. त्यावेळेस कावळ्यानं सांगितलं, माझा डावा डोळा घ्या. आणि मग रामरायांनी त्या दर्भशिकेनं कावळ्याचा डावा डोळा फोडला आणि कावळ्याचा प्राण वाचवला. सांग त्या राजा रावणाला, जर माझ्या धनुष्यातून सोडलेली एक हराळीची काडी एवढा प्रताप करू शकते, ही नवलाई आहे माझ्या सामर्थ्याची, हे विंदान आहे माझं. राजा रावणाला आता तरी जागा हो म्हणावं, व्यवस्थित वाग म्हणावं, त्याला समजून सांग अंगदा. रामराया सांगतात, ऐशी दर्भशिका दारून सुटल्या माझे दुर्धर बाण, पक्षी होवनी पळता जान, जीवे रावण मारीन. अंगदा त्या राजा रावणाला त्याच्या भरल्या दरबारामध्ये ही आठवण करून दे. दर्भशिकेची एवढी दारुण प्रताप शक्ती माझ्या धनुष्यातून सुटल्यानंतर गतीनं प्राप्त होते. आणि जर मग माझ्या धनुष्यातून मी अगदी दुर्धर असणारे बाण राजा रावणाच्या दिशेनं सोडले, राजा रावणानं आपला जीव वाचवण्यासाठी पाखराचं जरी रूप धारण केलं, पाखरू होऊन जरी आकाशात उडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तरी माझा बाण राजा रावणाला सोडणार नाही. कोणतं पाखरू राजा रावण झालाय, त्या पाखराला हुडकून, त्या पक्ष्याला हुडकून शोधून शोधून ताणून ताणून दांडलून दांडलून मारेल म्हणले. राजा रावणाला संपवून टाकीन, जीव मारून टाकीन. रामरया अगदी तिडकीनं, म्हणजे अगदी बेबीच्या देठापासून ज्याला म्हणतात, जे हृदयातलंय, जे पोटातलंय, तेच होटावर आणून अंगदाला सांगू लागले, त्रैलोक्या पळता दिक्पटी बाण न सोडी पाटी, आतुडल्या माझे दृष्टी दशकंठी निपात. त्रैलोक्यामध्ये दाही दिशेला राजा रावणानं कुणीकडेही पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी माझा बाण त्याला सोडणार नाही. माझा बाण तर त्याला सोडणारच नाही, पण माझ्या समोर आलेल्या राजा रावणाला 10 मुंडकेत ना म्हणले, एका बाणात ती 10 मुंडकी धडा वेगळी करीन, त्याचा निपात करीन. माझ्या डोळ्यासमोर आलेल्या राजा रावणाला मी जिवंत ठेवणार नाही, असा रामरयाचा एक सूचक संदेश आहे. असं अंगदा तू रावणाला सांग. रामरया बोलतात, काक अपराधी संपूर्ण मज अनन्य रिगता शरण, शरणांगता नाही मरण मग त्याचा प्राण वाचविला. कावळ्यानं अन्याय केला, गुन्हा केला, अपराध केला, पण संतांची भेट झाली, साधूंची भेट झाली, साधूंनी उपदेश केला. नारद महर्षीने सांगितलं, माऊली सीता रामरया यांना शरण जा रे बाबा. आणि कावळा शरण आला. तन मन काया वाचा चित्त जीवित्व अर्पण केलं. आणि मग शरण आलेल्याला आम्ही कधीही मरण देत नाही, कधीही मारत नाही. जो चुकला म्हणतो ना त्याला आम्ही माफ करून टाकतो. जो आमच्या पाया पडतो ना त्याला आम्ही आशीर्वाद देतो. आम्ही कधीही त्याच्यावर राग पाकडत नाही, आग पाकडत नाही, कधीही त्याचा राग करत नाही. आणि म्हणून शरण आलेल्या कावळ्याचा रामरयेनी प्राण वाचवला. सांग त्या राजा रावणाला. असं अंगदाला रामरया बोलू लागले, रावणा तू ही तैसाची जाण, सीता देवोनी रिघाल्या शरण, लंका राज्य स्थापून
जन्म मरण येवो निधी. सांग त्या राजा रावणाला अंगदा, माझी चोरून पळवून नेलेली सीता राजा रावणानं मला शरण यावं, माझी सीता मला परत करावी. आणि शरण येऊन राजा रावणानं जर मला सीता परत दिली तर लंकेच्या राज्यावर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजा रावणाला राजा म्हणून स्थापन करेन. जन्म मरणाची त्याची वार्ता खुंटवून टाकेन. आता पुन्हा मरायचं नाही आणि पुन्हा जन्मायचं नाही. जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अखंड लंकेचं राज्य राजा रावण करील. अशा प्रकारची स्थापना स्वतः श्रीराम प्रभू करतील. राजा रावणाला सांग अंगदा. अंगदाजवळ आपला निरोप रामरया सांगतात. बिभीषणा लंका दान तदर्ती ऐके सावधान. नवी लंका करोन निर्माण तेथे बिभीषण स्थापिन. आणि हनुमंतरायांनी जो पण केलेला आहे, विभीषणाच्या महालाला गेल्यानंतर विभीषणाचं सात्विक रूप पाहिल्यानंतर तिथला चालणारा दानधर्म, तिथलं चालणारं भजन कीर्तन, तिथं चालणारा पूजापाठ, दारातलं तुळशी वृंदावन, देवपूजा, हे सगळं विभीषणाचं पाहिल्यानंतर हनुमंतरायांनी एकच पण केला होता. ज्यावेळेस रामरया राजा रावणाला मारतील त्यावेळेस लंकेचा राजा विभीषणाला केलं जाईल. म्हणजे राजा रावणाची लंका विभीषणाला दान. यासाठी आम्ही काय करू तर दुसरी लंका निर्माण करू आणि विभीषणाला दुसऱ्या लंकेचा राजा करू. हेही सावधतेनं राजा रावणाला ऐक म्हणावं. आणि तसं तू अंगदा सांग. अंगदाजवळ हे रामराया बोलू लागले. सागरी तारिले पाषाण त्यामज श्रीरामाशी जान. करिता नवी लंका निर्माण अर्ध क्षण लागेना. 400 कोसाच्या समुद्रावरती पाषाण, दगड, झाड यांचा सेतू बांधायला रामरायाला काय अशक्य वाटलं का? सहजासहजी सेतू बांधला. म्हणजे समुद्रावरती, पाण्यावरती बुडणारी दगड तरली. हे रामनामाचं, रामरायाचं, राम अवताराचं महिमान आहे. रामरायाला दुसरी लंका तयार करायला काय अवघड आहे. आणि त्या लंकेचा राजा विभीषणाला करू आणि ही जी मूळ लंका आहे त्या मूळ लंकेचा राजा रावणा तुला करू. पण तू शरण यावं, रामाची सीता रामाला परत करावी, राम तुला क्षमा करतील. सांग अंगदा राजा रावणाला. रामराया बोलतात. या लागी श्रीरामार्पिता सीता स्वस्थ जीवित लंका नाता. लंका निज राज्य स्वस्थता श्री रघुनाथाचे निधर्मे. म्हणून राजा रावणाला सांग अंगदा रामाची सीता रामाला देऊन टाक, अर्पण कर. आणि तुझं जे जीवन आहे ना, सुखानं, समाधानानं, आनंदानं चिरकाळ जग. लंकेमधलं तुझं राज्य अगदी स्वस्थ चित्तानं कर. आणि या सगळ्याला प्रभू श्रीराम कृपा करतील, आशीर्वाद देतील. रामरायाच्या असणाऱ्या स्वधर्मानं तुला क्षमा करून, तुला माफ करून लंकेच्या राज्यपदी तुझी चिरकाळ स्थापना करतील. हा रामरायांचा स्वभाव आहे. जर शरण आला
तर शरणागताला तारणं, शरणागताचं रक्षण करणं, शरणागताचं कृतकल्याण करणं, शरणागताच्या जीवनाचं सोनं करणं म्हणजे शरणागतासाठी वाटेल ते करणं. भगवान परमात्मा स्वतःच्या प्राणाची बाजीही लावू शकतात, पण शरणागताला वाचवू शकतात. हा भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. याच्यामध्ये भगवान परमात्मा कधीही तडजोड करत नाहीत, कुणाचंही ऐकत नाहीत. सांग राजा रावणाला, तुला जर नीट राहायचं असेल, नीट जगायचं असेल, व्यवस्थित सुखा समाधानात राहायचं असेल तर एकच गोष्ट कर म्हणावं, रामाला शरण ये. रामाची चोरून पळवून नेलेली सीता मोठ्या मनानं रामाला परत दे. ह्यातच तुझं भलंय, ह्यात तुझं सुख आहे. रामराया अंगदाजवळ आपला संदेश सांगतात. अजून रामराया काय सांगणार आहेत? अंगद शिष्टाईला कधी जाणार आहे? अंगद एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून राजा रावणाला सांगणार आहे का? याचं चिंतन आपण पुढील भागात करू. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादी देवा, कृपाळुवाजी केशवा. महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा, नरसिंहा अच्युता.
जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।